नमस्कार बालमित्रांनो, आज आपण बघणार आहोत आनंददायी वाचन लेखन कार्ड. उतारा वाचन. चला तर बघूया. या ठिकाणी उतारा दिला आहे आणि त्याखाली प्रश्न दिलेले आहेत. चला आता उतारा वाचूया. वाचा व उत्तरे लिहा. चंपाने आणला कांदा भाकर, गंगूने आणली दही साखर, चटणी लोणचे कुंदाचे, भात पिठले शंकरचे, वरण तूप पांडूचे, केळी आंबे सुभाषचे, झाडाखाली पंगत बसली, अंगत पंगत छान जमली. बघा, या ठिकाणी अंगत पंगत जमली आहे. चला आता आपण प्रश्न बघूयात. प्रश्न: कांदा भाकर कोणी आणला? कांदा भाकर चंपाने आणला. प्रश्न: कुंदाने काय आणले? उत्तर: कुंदाने चटणी लोणचे आणले. प्रश्न: गंगूने काय आणले? गंगूने दही साखर आणले. प्रश्न: वरण तूप कोणाचे? उत्तर: वरण तूप पांडूचे. प्रश्न: पंगत कोठे बसली? पंगत झाडाखाली बसली. प्रश्न: सुभाषने काय आणले? उत्तर: सुभाषने केळी व आंबे आणले. प्रश्न: शंकरने काय आणले? शंकरने भात आणि पिठले आणले. उतारा दुसरा. वाचा व उत्तरे लिहा. ती पहा टेकडी, टेकडीजवळ ओढा आहे, टेकडीवर एक देऊळ आहे, देऊळ रामाचे आहे, देऊळ छान आहे, देवळाला जायला वाट आहे, वाट वाकडी तिकडी आहे, सकाळची वेळ छान गार हवा, रामाला जाऊन पान फूल वाहा. चला आता प्रश्न बघूयात. प्रश्न: टेकडीजवळ काय आहे? उत्तर: टेकडीजवळ ओढा आहे. प्रश्न: देऊळ कोठे आहे? देऊळ टेकडीवर आहे. प्रश्न: देऊळ कोणाचे आहे? देऊळ रामाचे आहे. प्रश्न: वाट कशी आहे? उत्तर: वाट वाकडी तिकडी आहे. प्रश्न: पान फूल कोणाला वाहायचे आहे? उत्तर: पान फूल रामाला वाहायचे आहे. प्रश्न: हवा कशी सुटली आहे? हवा गार सुटली आहे. प्रश्न: ओढा कोठे आहे? उत्तर: ओढा टेकडीजवळ आहे.